आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची समितीची स्थापना। विठ्ठल भक्तांच्या सोयी सुविधांवर चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, तानाजी सावंत यांची समिती लक्ष ठेवणार। 7 मानाच्या पालखी सोहळ्यातील आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरीत 600 किलोमीटरचं अंतर आणि 30 दिवसांच्या प्रवासानंतर हजारो भाविक पंढरपुरात दाखल। गणेशोत्सवातही नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा। राज्यातील 1,70,82,000 रेशन कार्ड धारकांना मिळणार लाभ। 15 ऑगस्ट पासून लाभार्थ्यांना शिध्याचं वितरण। म्हाडाच्या 7,500 घरांसाठी लवकरच सोडत मुंबईसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगरमधील घरांचा समावेश। पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता। अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात दिलेल्या क्लीन चिटला नव्यानं आव्हान। पवारांविरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर। शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट मिळणं हाच एक घोटाळा। खटला चालवताना जो खर्च झाला तो कोणाच्या खिशातून घेणार? खासदार संजय राऊतांचा सवाल। विशालगडावरील स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप। पोलिसांवरही अज्ञातांनी हल्ला केल्याचा आरोप। गृहविभाग प्रकरणाची गंभीर दखल घेणार। मुनगंटीवारांची माहिती। पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण। वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहन चालकांसह नागरिकांना मनस्ताप। वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिर शहानं ज्या गाडीनं अपघात केला त्या गाडीवर याआधीही भरधाव वेगानं कार चालवल्यानं पोलिसांनी 2 वेळेला चलन पाठवल्याची बाब समोर। लासलगावमधील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा अफगाणिस्तानच्या कांद्याला विरोध। देशांतर्गत कांदा मोठ्या संख्येनं उपलब्ध असताना कांदा आयातीची गरज काय? शेतकऱ्यांचा सवाल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा तुझं।